सियावर रामचंद्र की जय. महाराज दशरथाच्या मृत्यूनंतर अयोध्येला राजा असला पाहिजे, राजसिंहासन रिकामं ठेवलं जाऊ शकत नाही, म्हणून महाराज दशरथांचा मृतदेह तेलाच्या डोणीमध्ये ठेवण्यात आलाय आणि वशिष्ठांनी विशेष दूतांना कैकई देशामध्ये पाठवलेला आहे. कैकई देशामध्ये जाऊन त्यांनी भरताला घेऊन यायचं आहे, पण गेल्यावर मात्र महाराज दशरथ गेले आहेत हा संदेश द्यायचा नाही. इथे काय घडलंय, रामाला वनवासाला पाठवलंय हे सांगायचं नाही, अशी सूचनाही दूतांना केलेली आहे. आणि दूतांनी तात्काळ रवाना व्हावं आणि तात्काळ घेऊन यावं असं ठरलंय, कारण राज्यपद फार काळ रिकामं ठेवता येत नाही. दूत तात्काळ निघालेत आणि प्रचंड वेगाने जायचंय, थांबत थांबत जायचं नाही. हा प्रवास वेगवान असला तरी कसा आहे हे वाल्मिकींनी फार सुरेखपणे लिहून ठेवलंय. त्यामुळं या सगळ्या गोष्टी जरा आपण नीट बघितल्या तर कैकई देश पंजाब प्रांतात कसा होता आणि त्या काळात प्रवास कसा केला जायचा हे आपल्या लक्षात येईल. हे दूत कसे निघालेत? अपरताल पर्वताच्या दक्षिणेकडचा भाग आणि प्रलंबगिरी पर्वताच्या उत्तरेकडचा भाग. अपरताल वरून येणारा उत्तर भागातून दक्षिणेकडे पसरलेला हा पर्वत, अपरताल पर्वताचा दक्षिणेकडचा भाग आणि प्रलंबगिरी म्हणजे असा तो दक्षिणेकडून उत्तरेकडे पसरलेल्या पर्वताचा भाग, या दोन्हीच्या मधून मालिनी नावाची नदी वाहते. आता ही मालिनी जी नदी आहे ना, ही मालिनी नदी ही उत्तराखंडातल्या गढवाल परिसरातून वाहणारी नदी आहे. आता या मालिनी नदीच्या संदर्भात आहे म्हणून सांगतो. उत्तराखंडमधल्या गढवाल भागातून वाहणारी ही मालिनी नदी आहे. पुढे ही मालिनी नदी कोटद्वार असा प्रवास करत 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 शेवटी ती बिजनौर बरेली या भागामध्ये, बिजनौर भागामध्ये गंगेत विलय होते. या मालिनी नदीच्या तटावरून ते पुढे पुढे निघालेले आहेत. प्रलंबगिरी आणि अपरताल या दोन पर्वतांच्या रांगातून वाहणारी मालिनी नदी, या मालिनी नदीच्या तटावरून ते पुढे निघालेत. पुढे हस्तिनापूरला पोचलेत. हस्तिनापूर म्हणजे आताचं दिल्ली. हस्तिनापूरला पोचलेत. हस्तिनापूरमध्ये त्यांनी गंगा पार केली आहे. कुठला भाग असेल तुम्हाला अंदाज येऊन जाईल. गंगा पार केली आहे आणि पुढे ते पांचाल देशामध्ये गेलेत. आता हा पांचाल देश म्हणजे कोणता आहे तर बरेली, बदायूं हा सगळा तो परिसर येतो. कुरु जंगलातून पुढे जाऊन शरदंडा नदीच्या म्हणजे थेट पूर्व पंजाबच्या, शरदंडा नदी आजही अस्तित्वात आहे, शरदंडा नदीच्या म्हणजे पूर्व पंजाबात असलेली ही नदी शरदंडा नदीच्या भागात गेलेली आहे. तिथे सत्योपयाचन नावाचा एक दिव्य वृक्ष आहे, त्या वृक्षाला वंदन केलंय आणि कुलिंगा नगरीमध्ये गेलेले आहेत. कुलिंगा नगरीत गेले. हा कुलिंगा नगरीचा उल्लेख तुम्हाला रामायणातही सापडतो आणि महाभारतातही सापडतो. महाभारताच्या सभा पर्वामध्ये त्याचा उल्लेख तुम्हाला आढळेल. तेजोभिभवन गाव आहे, अभिकाल गाव आहे मध्ये लागलेलं, आणि इक्षुमती नगरी पार केलेली आहे. हा प्रवास किती मोठा आहे बघा. हे थेट पूर्व पंजाबातल्या, पंजाबच्या पूर्वेकडच्या भागात म्हणजे साधारणतः उत्तराखंड, हिमाचल या भागातून अयोध्या, हस्तिनापूर, उत्तराखंड आत्ताचा आणि हिमाचलच्या जवळून ते पंजाबमध्ये प्रवेश करते झालेले आहेत. पुढे बाल्लिक देशाच्या मध्यभागी सुदामा नावाच्या पर्वतापाशी विपाशा नावाच्या नदीत एका नदी पार केली आणि हा सगळा प्रवास एका रात्रीत पार केलाय. जायचंच आहे, पोचायचंच आहे. त्यामुळं हा सगळा परिसर त्यांनी पार केलेला आहे आणि ते कैकई देशामध्ये पोचलेले आहेत. कैकई देशामध्ये पोचल्यानंतर भरताना भेटायचंय, भरताना निरोप द्यायचा आहे. आणि इकडे भरताची अवस्था सुद्धा अस्वस्थ आहे. कसं असतं बघा, आपला माणूस संकटात असेल तेव्हा त्याची जाणीव होत असते. भरतालाही एक दुःस्वप्न पडलेलं आहे आणि हे दुःस्वप्न काय आहे? फार वाईट स्वप्न आहे भरताला पडलेलं. आणि या स्वप्नांचं वर्णन रामायणामध्ये आलेलं आहे. भरत आपल्या मित्रांना म्हणतोय तिथल्या कैकई देशातल्या की महाराज दशरथांच्या विषयीचं अत्यंत वाईट स्वप्न मला पडलंय.
ते एका उंच पर्वत शिखरावरून कोसळलेत आणि पर्वत शिखराच्या पायथ्याला एक शेणानं भरलेलं कुंड आहे, त्या कुंडामध्ये ते पडलेत. सर्वांगाला सुरुवातीला शेण लागलाय आणि आपल्या ओंजळीमध्ये ते तेल घेऊन पितायत. काय स्वप्न असेल बघा. एका पर्वत शिखरावरून कोसळले, शेणाच्या कुंड्यात पडले, ओंजळीत घेऊन ते तेल पितायत. तेल पिता पिता अचानक हसतायत आणि असे अधूनमधून हसतच राहतायत. तेल पिऊन झालं की त्यांची खायची वेळ येते आहे आणि ते तीळ आणि भात खातायत. तीळ भात खाते वेळेस त्यांच्या सर्वांगाला तेल लावलंय असं दिसतंय आणि त्यांचं मस्तक खाली आहे आणि ते खाली मस्तक करून तेलामध्येच गोते खातायत असं मला वाटतंय. यावेळची स्थिती म्हणजे बघा, तिकडे अयोध्येमध्ये प्रेत खराब होऊ नये म्हणून तेलाच्या डोणीत ठेवलंय, तिळभात खात असल्याचं स्वप्न पडलंय. आणि याचा उल्लेख मी माझ्या मनाने करत नाहीये, वाल्मिकी रामायणामध्ये आहे. 358 ते 359 आणि पुढे 68-69 या सर्गामध्ये याचा संपूर्णपणे उल्लेख केला गेलेला आहे. या लोखंडी चौकटीवरती काळं वस्त्र परिधान करून दशरथ महाराज बसलेले आहेत. अशा वेळी समुद्र सुकून गेलेला आहे. या धर्तीवर समुद्राचं अस्तित्व नाही, पूर्ण पाणी शुष्क झालंय असं स्वप्न भरताला पडतंय. चंद्र, आकाशातला चंद्र तिथून जागेवरून स्खलित झालाय आणि तो पृथ्वीवर पडतो आहे असं स्वप्न भरताला पडतंय. एखाद्या लोखंडी चौकटीवर बसलेल्या दशरथांनी काळे वस्त्र परिधान केले आहेत आणि गळ्यामध्ये लाल फुलांची माळ घातली आहे. तेल लावलेल्या अंगावरती लाल फुलांची माळ घातलेली आहे आणि लाल चंदन लावलेली गाढवं, लाल चंदन अंगाला लावलेली गाढवं महाराज दशरथ बसलेल्या रथाला ओढतायत असंही स्वप्न पडतंय. आणि तो रथ दक्षिणेकडे चालला आहे. एकही शुभचिन्ह भरताला आपल्या स्वप्नामध्ये दिसत नाही आणि तो आपल्या मित्रांच्याकडे या स्वप्नांची चर्चा करतोय. चर्चा करताना मित्र म्हणतात, अरे काहीतरी कारण असेल, सहज पडलं असेल. आणि हे सगळं सांगत असताना अयोध्येतील दूत तेथे पोहोचतात आणि ते म्हणतात की महाराज भरत, आपल्याला निघायला हवं. तात्काळ वशिष्ठांचा निरोप आहे की आपण तात्काळ अयोध्येमध्ये यावं. भरत विचारतोय, सगळं ठीक आहे ना? महाराज दशरथ ठीक आहेत ना? माता कौसल्या, माता सुमित्रा, माझी आई कैकेयी, माझे आराध्य रामचंद्र, लक्ष्मण, हे सगळे कसे आहेत? छान आहेत ना सगळे? तो म्हणतो, हे सगळं सांगायला मला वेळच नाहीये. मला वशिष्ठांनी सांगितलंय की तुम्हाला घेऊन या आणि भेटी दाखल हे काही वस्त्र आणि काही भेटवस्तू दिलेल्या आहेत. त्या भेटवस्तू तो स्वीकारतो. कैकेय देश नरेशांना, कैकेय नरेशांना त्या भेटवस्तू दिल्या जातात आणि कैकेय नरेशांचा आशीर्वाद घेऊन भरत सुरक्षा व्यवस्थेसहित अयोध्येकडं निघतोय. काय होतंय पुढच्या भागात बघूया. सियावर रामचंद्र की जय.